भगंदर स्वतःचा स्वतः जाणारा आजार नाही, ह्याला गोळ्या औषधवरती देखील बरा होणारा आजार नाही, ह्याला सर्जरीच करावं लागतं तरच हा आजार बरा होऊ शकतो, दुसरा कोणताही पर्याय नाही. फिस्टुला हा आजार खूप कॉमन आहे आणि भरपूर लोकांना होतो. हा अनहायजीनमुळे किंवा स्वच्छता नसल्यामुळे होतो असं नाही. हा आजार प्रत्येकाला गुदाशय आहे, गुदाशयमध्ये तिथं ग्रंथी आहेत तर फिस्टुला होऊ शकतो. नमस्कार मित्र, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. मित्रांनो, गटफिट क्लब हा चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर फिस्टुलाचे काही वेगवेगळे टाईप्स आहेत का? हो, त्याच्यामध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स, लो आणि हाय आम्ही म्हणतो. हे का बरं असं आम्ही म्हणतो? सिंपल, कॉम्प्लेक्स किंवा लो, हाय हे म्हणण्याचं कारण हे आहे, जर करता एखाद्या पेशंटमध्ये सगळ्यात चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तो पूर्ण जितकं इन्फेक्शन झालेलं आहे, जो पूर्ण जितकं सडलेलं आहे, जो पूर्ण जिथं फिस्टुला ट्रॅक गेलेलं आहे तितकं पूर्ण काढून घेतलं तर पेशंटला रिकव्हरी चांगला येतो, रिझल्ट चांगले येतात. 3 आठवड्याच्या नंतर काही राहत नाही, आपण विसरून पण जातो. पण जर करता त्याच्यामध्ये अननेसेसरी मोशन कंट्रोल जाईल म्हणून आपण समजून काहीतरी करत बसलं तर वारंवार होत राहतो आणि ते गोष्ट नंतर खूप मोठं होऊन येतो. त्यामुळे सिंपल फिस्टुला म्हणजे ज्याच्यामध्ये सरळ फिस्टुलॉटॉमी, जे की पूर्ण काढणारी ट्रीटमेंट असते केलेलं, त्या पेशंटला रिझल्ट खूप चांगला भेटतं. 2-4 दिवस त्रास होईल पण तोच सगळ्यात चांगला रिझल्ट आहे. लो फिस्टुलामध्ये पूर्ण फुटकुळी काढणे आणि सगळं घाण क्लिअर करणे तोच सगळ्यात चांगला ट्रीटमेंट आहे. आणि ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये इनकंटिनन्सचा रिस्क, इनकंटिनन्स म्हणजे मोशनची कंट्रोल जाण्याचा रिस्क, जे की सर्जन बघून डिसाईड करतात, त्याचा रिस्क जास्त असेल त्या पेशंटला कॉम्प्लेक्स फिस्टुला म्हणतो. तर तशा पेशंटमध्ये जर का पूर्ण फाडण्याचा प्रयत्न केला, जोडल्या गेलं नाही तर मोशन कंट्रोल जाण्याची शक्यता राहते, म्हणून त्या पेशंटला कॉम्प्लेक्स किंवा हाय फिस्टुला म्हणतो. मग जर का एखाद्या पेशंटला पाईल्स असेल तर आपण म्हणतो नाही ट्रीटमेंट केलं तरी चालेल, काही होणार नाही. तसं फिस्टुलामध्ये म्हणता येतं का? असे नाही. फिस्टुलामध्ये ट्रीटमेंटशिवाय ऑप्शन नाही. सर्जरी हा 100% लागणार आहे. कारण ट्रीटमेंट न केलेला जर फिस्टुला असेल, जसं उंदीर एका साईडनं घुस जो म्हणतो, एका साईडनं रस्ता बनवला आणि जर का त्याला रस्ता भेटला नाही, दुसरीकडं, तिसरीकडं, चौथीकडं, म्हणजे अनट्रीटेड फिस्टुला कॉम्प्लेक्स होत जातो, अवघड होत जातो, नंतर खूप त्रासदायक होतो. म्हणून फिस्टुलामध्ये तुम्हाला सर्जरी करणं, एक्सपर्टकडून त्याची सल्ला घेणं, त्याच्यामधून बाहेर पडणं 100% गरजेचं आहे. ते ठेवून चालत नाही. आणि जर करता नाही केलं, त्याच्यामध्ये वारंवार पस होणं, वारंवार कॉम्प्लेक्सिटी वाढणं आणि खूप रेअर आहे, खूप कॉमन असं म्हणता येत नाही, खूप रेअर आहे. अनट्रीटेड 5-5, 10-10 वर्षाचे जर का फिस्टुला आहेत किंवा रिकरंट वारंवार येणारी फिस्टुला आहेत, त्याच्यामध्ये कॅन्सरची सुद्धा शक्यता असते. त्याला आम्ही फिस्टुला असोसिएटेड ॲडिनोकार्सिनोमा ऑफ ॲनस असं आम्ही म्हणतो. तर मित्रांनो, जर का फिस्टुला असेल तर एक्सपर्टच्या हाताने त्याला क्लिअर करणं देखील गरजेचं आहे, ठेवून चालत नाही. एखाद्या पेशंटला फिस्टुला इन ॲनो किंवा भगंदर आहे, ह्याचं निदान कसं करायचं? फिस्टुला इन ॲनो आहे का नाही हे निदान करणं मोस्ट ऑफ द टाइम डॉक्टरनी हिस्ट्री घेतलं आणि प्रॉपर जर का तपासणी केलं तर समजून जातं. आणि तुम्ही एक्सपर्टला भेटलेले असाल. एक्सपर्ट म्हणजे कोण? जे की कोलोरेक्टल सर्जन आहेत. कोलोरेक्टल सर्जन म्हणजे MBBS MS करून कोलोरेक्टल सर्जरीची ट्रेनिंग किंवा GI सर्जरीची ट्रेनिंग किंवा फेलोशिप केलेले असतात. तर जे की डॉक्टर आहेत, ॲलोपॅथी डॉक्टर आहेत, तो एक्सपर्ट असतो आणि त्यांनी ज्या वेळेला एक्झामिन करतात त्यावेळेला कळून जाते की काय आहे का नाही म्हणायचं, त्याच्याहून निदान होऊ शकतो. आणि एकदा का निदान झाला तर त्याची कॉम्प्लेक्सिटी किती आहे हे समजून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड करण्याची गरज पडते. शक्यता अल्ट्रासाऊंड खूप कमी लोक करतात, त्याच्यामध्ये भरपूर माहिती भेटत नाही आणि मी स्वतः अल्ट्रासाऊंड प्रेफर करत नाही, कारण त्याच्यावरती सर्जरी आपल्याला इझिली काय करायचे हे मॅप आउट होत नाही. सगळ्यात चांगला इन्व्हेस्टिगेशन जर का फिस्टुलामध्ये म्हणत असेल, 1.5 टेस्लाचं MR फिस्टोग्राम, एक एक्सपर्ट रेडिओलॉजिस्टच्या सेंटरमध्ये चांगला MRI जर का केलेला असेल, त्याच्यामध्ये पण सेक्शन कसे घ्यायचे, कसं कॉन्ट्रास्ट द्यायचं, हे सगळं खूप वेगळं वेगळं असते. ज्याला समजतं अशा सेंटरमध्ये जर प्रॉपर करून घेतलेला असेल तो MRI सगळ्यात चांगला आहे. हा MRI कसं वर्क होतो? हा GPS सारखं वर्क होतो सर्जरी करत असताना. ॲनसचे अराउंड 7 खड्डे आहेत, प्रत्येकाला एक कॅव्हिटी बंद केलेली आहे.
कोणत्या ठिकाणातून गेलेलं आहे हे समजणं गरजेचं आहे. मी जसं म्हटलं, घुस जसं जाते ते जसं जसं त्याने गेलेलं आहे ते सगळ्या बाजूनं जर का क्लीन करून आलं तर तिथं राहण्याची शक्यता राहत नाही. तसं फिस्टुलामध्ये, भगंदरमध्ये त्यांना कोणत्या कोणत्या रस्त्याने गेलेले आहे त्याला GPS ट्रॅक MRI वरती भेटतं. त्या ट्रॅकच्या बेसिसवरती तुम्ही जर का ट्रीटमेंट केलं डॉक्टरांनी, तुम्हाला वापिस फिस्टुला होण्याची किंवा इनकंटिन्युअन्स होण्याची चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे MRI हे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि आता बहुतांश सगळे डॉक्टरच MRI करतात. आणि जर का आता फिजिबल नसेल, तुमच्या डॉक्टरांना विचारलं, आजूबाजूच्या शहरामध्ये ते MRI असतंच, तालुक्या ठिकाणी MRI आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तर भेटणारच आहे, तिथं जाऊन MRI करून ट्रीटमेंट करा. कोणाकडेही केलं तरी चालते, पण ते MRI करून केलं तर तुम्हाला एक चांगला गायडन्स भेटू शकते आणि त्याच्यातून ट्रीटमेंट योग्य भेटू शकते आणि तुमच्या डॉक्टरला सुद्धा GPS लावल्यासारखं MRI वरती आयडिया आलं तर ट्रीटमेंटची ॲक्युरसी वाढू शकते. आणि ह्या 2 टेस्टच्या व्यतिरिक्त आणखीन काय टेस्ट आहे का? युजली एक 50च्या पुढे किंवा लूज मोशन सोबत जर का तुम्हाला फिस्टुला असेल तर क्रॉन्स किंवा कॅन्सर किंवा दुसरं काय आहे का बघण्यासाठी कोलोनोस्कोपी सांगतो. आणि ज्यांना वारंवार सर्जरी झालेली आहे, मोशनचा कंट्रोलवरती इफेक्ट झालेला आहे किंवा कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता खूप असेल तर त्या पेशंटमध्ये ॲनल मॅनोमेट्री करतो, जेणेकरून स्नायूची कंडिशन, स्नायूची वर्किंग कॅपॅसिटी बघण्यासाठी मॅनोमेट्री पण करणं काही काही पेशंटमध्ये गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही पेशंटमध्ये पू तपासणी करून TB वगैरे आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं राहतं. एकदा का भगंदर जर का डायग्नोसिस झालं, तुम्हाला सुद्धा स्वतःला कळू शकते, पू येते, गाठ येते, काही दिवस शांत राहते, तिथून पू येतं, घाण पाणी येत राहतं आणि वेदना असह्य होत राहतात. काही काही पेशंटला वेदना सुद्धा नसतात. जर का भगंदर आहे जर का कळालं आणि डायग्नोसिस झालं तर मग पुढे क्वेश्चन येतं, ह्याला ट्रीटमेंट काय? मित्रांनो, ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, गोळ्या औषधावरती बरा होणारा आजार नाही. मी अँटीबायोटिक घेतो, भारीचे अँटीबायोटिक घेतो, मी कोणते जडीबुटी घेतो, कोणते बाहेरचे टॅबलेट घेतो, ह्यानं माझं भगंदर सगळं नीट होईल, असं होत नाही. जर करता तुम्हाला आज त्रास झालेला आहे आणि त्रास होत नाही ह्याचा अर्थ भगंदर गेला असं नाही. तो तिथं आहे आणि उद्याच्याला येणार आहे. फक्त 2 सिम्पटम, 2 वेळा जे काही त्रास होणार आहे त्या दोन्ही मधला काळ काही लोकांना 2 दिवस असू शकतो, 2 महिने असू शकतो, 2 वर्ष असू शकतो, 20 वर्ष असू शकतो. पण भगंदर स्वतःचा स्वतः जाणारा आजार नाही. ह्याला गोळ्या औषधावरती देखील बरा होणारा आजार नाही. ह्याला सर्जरीच करावं लागतं तरच हा आजार बरा होऊ शकतो. दुसरा कोणताही पर्याय नाही. फक्त सर्जरी TB मध्ये, क्रॉन्समध्ये वगैरे केलं तर त्याचे वेगळे दुष्परिणाम होतात. त्यामुळे ते रूल आउट करून तुम्हाला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. एखाद्या पेशंटला भगंदर असेल, मी ॲज अ एक्सपर्ट कोलोरेक्टल सर्जन आहे, तर आम्ही काय बघतो, पेशंटला कोणत्या टाईपचं भगंदर आहे, कॉम्प्लेक्स आहे का सिंपल आहे, स्नायू किती इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याला त्रास किती आहे, बाहेर ओपनिंग किती आहेत, किती डीपमध्ये आहे, सर्जरी कोणती त्याला सूट होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या सर्जनकडे जाता, मला लेझर कर, पेनलेस कर, हे सगळं बोलणं चुकीचं आहे. भगंदरच्या पेशंटनी 2च गोष्टी डॉक्टरला बोलायला पाहिजे, डॉक्टर मी तुमच्याकडे आलेला आहे, मला भगंदर आहे आणि ह्या आजाराचं मला विलाज चांगलं करून द्या आणि वापिस होणे ह्याची पूर्ण गॅरंटी घेऊन करून द्या, प्लस माझ्या मोशनच्या कंट्रोलवरती बाधा होऊ नये असं करून द्या. हे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. तुम्ही जर का म्हटलं तर पेनलेस आहे का भगंदर, भगंदरच्या सर्जरीमध्ये पेनलेस ट्रीटमेंट अवेलेबल नाही. जर करता तुम्हाला कोणी सांगत असेल की भगंदर पेनलेस करतो, त्याचा अर्थ असा आहे तुम्हाला भगंदर नाहीये किंवा त्या डॉक्टरांना काय ट्रीटमेंट करायचं हे माहिती नाहीये. त्यामुळे कोणीही तुम्हाला पेनलेस भगंदरचं ट्रीटमेंट करतो, लेझर करून देतो म्हणत असेल, त्या डॉक्टरांजवळून पहिलं निघून जा, नाहीतर तुम्ही नंतर फसून बसाल आणि वेगळा प्रॉब्लेम होईल. तर भगंदरच्या पेशंटमध्ये पेनलेस अशी कोणतीही ट्रीटमेंट नाहीये. दुसरी गोष्ट, ब्लडलेस आहे का, भगंदरमध्ये ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन म्हटल्यानंतर थोडंफार ब्लिडिंग सर्जरीच्या दरम्यान होऊ शकतो, ते 5-10 ml असू शकतो. सर्जरीच्या नंतर देखील मोशनच्या दरम्यान थोडाफार ब्लिडिंग होऊ शकतं. हिलिंगच्या फेजमध्ये 2-3 आठवडे ते नॉमिनल असतं, जास्त काळजी करण्याची गरज नाही. पेनलेस झालं, ब्लडलेस झालं, बिना जखमेची शस्त्रक्रिया करायचं. आपल्याला आज शस्त्रक्रिया करून बिना जखमीची आणखीन एक दुसरी शस्त्रक्रिया करायची नाहीये. भगंदरमध्ये आपल्याला क्लिअर करायचं आहे, इन्फेक्शन आहे, पूर्ण काढणं आहे.
म्हणून वुंडलेस, जखम न जखम होणारी अशी शस्त्रक्रिया नाही. जितकं घाण आहे तितकं कम्प्लीट क्लीन केलं तरच त्याची रिकव्हरी चांगली होते, तरच आउटकम चांगलं येतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टीला, पेनलेस, ब्लडलेस, वुंडलेस, ह्याला व्हॅल्यू नाही. तुम्हाला जर का भगंदर म्हणून कोणी डायग्नोज केलं असेल, 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर, ह्याची तुमच्या हातात सक्सेस किती आहे? जर कोणी डॉक्टरनी 100% माझ्या हाताने चांगलं होते म्हणत असेल, तर त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेणं योग्य राहणार नाही. कारण भगंदरमध्ये देवाला सोडून कोणीही 100% ट्रीटमेंट देऊ शकत नाही. प्रत्येक डॉक्टरांच्या हातात मध्ये रिकरन्स आहे, आणि रिकरन्स नको म्हणून तुम्ही जर का म्हटलं तर डॉक्टर पूर्ण कापलं तर आपलं मोशनचा कंट्रोल जाऊ शकतो. त्यामुळे भगंदरच्या पेशंटमध्ये डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे, सर तुमच्या हातामध्ये किती रिझल्ट येऊ शकतो? असे तुम्ही भगंदर ट्रीटमेंट केलेले रिझल्ट चांगले आलेले आहेत का? व माझ्या मोशनच्या कंट्रोलवरती काही बाधा होणार नाही ना, जेणेकरून माझी पुढची लाईफ खराब होईल असं होणार नाही ना, हे विचारणं गरजेचं आहे. आणि हे जर का तुम्ही विचारलं तर तुमचे जे काही सर्जन आहेत, जर ते क्वालिफाईड सर्जन असतील तर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतात. तर मग भगंदरमध्ये लेझरचं काही व्हॅल्यू नाही का? आहे, पण जितका हायपअप केलेलं आहे लेझर म्हणून भगंदरमध्ये, ते पूर्णतः चुकीचं आहे. भगंदरच्या मध्ये खूप लॉंग ट्रॅक असेल, लेझर ॲब्लेट केलं तर लवकर हिलिंगला मदत होऊ शकतं, स्कार कमी होऊ शकतो. पण त्याचा जो काही महत्त्वाचा एरिया जिथे इन्फेक्शन आहे त्याला जर का सर्जरी करून पूर्ण काढलेलं नसेल तर भगंदर वापिस येण्याची शक्यता 99% असते. 1% लेझरच्या नावाखाली उगाच दुसरी सर्जरी करणं मूर्खपणा आहे, तो काही खूप फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे भगंदर असेल तर आपल्याला डॉक्टरांना पेनलेस, वुंडलेस आणि ब्लडलेस, रक्त नको, टाका नको असं नाही, मला सर्जरी चांगलं करा, जेणेकरून ह्याच्यातून बाहेर काढा, वापिस न व्हायला पाहिजे असं मला सर्जरी करून द्या. प्लस सर्जरी केल्यानंतर माझ्या स्नायूंना धक्का बसून मोशनचा कंट्रोल जाऊ नये ह्याची आम्हाला मदत करा, असं जर विचारलं तर डॉक्टर तुम्हाला खरोखरच चांगला ट्रीटमेंट देऊ शकतो, त्याच्यातून बाहेर काढू शकतो. जिथं शक्य तिथं लेझर वापरून मला सर्जरीचा त्रास सुद्धा कमी करा म्हटलं तरी डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतात. भगंदर जर का करायचं असेल, मी माझ्या डॉक्टरांना सर्जरी सजेस्ट करू का, म्हणजे ही सर्जरी करा म्हणून सांगू का? असं नाही करायला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, मला लेझरच सर्जरी पाहिजे, हे मूर्खपणा आहे. फक्त लेझर जर सर्जरी केलेला असेल तर 90% वापिस भगंदर येऊ शकतो. प्रत्येक सर्जन लेझर सोबत काही ना काही सर्जरी करतो, ज्याच्यामध्ये भगंदरचे 3 तुकडे असतात. एक आहे संडासच्या ॲनल कॅनलमध्ये, एक आहे स्नायूमध्ये, एक आहे स्नायूच्या बाहेर. स्नायूच्या बाहेर जे आहे त्याला आपण लेझर ॲब्लेजन वगैरे केलं तर चांगलं आहे, पण तो स्नायूमधलं आहे आणि मोशनच्या साईडला आहे, तिथं जर का प्रॉपर ट्रीटमेंट केल्याने लेझर करतो म्हटलं तर भगंदर वापिस येऊ शकतो. वारंवार सर्जरी टेबलवरती जाऊन आणखीन एक शस्त्रक्रिया करायची गरज नाही. त्यामुळे भगंदरमध्ये आपण कोणती सर्जरी पाहिजे हे म्हणण्यापेक्षा माझं स्पिंटर सेव्ह करा, स्नायूला सेव्ह करा, म्हणूनच आम्ही म्हणतो स्पिंटर कटिंग सर्जरी, स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी. स्पिंटर कटिंग सर्जरी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला संडासच्या कंट्रोलला धोका होणार नाही. सिंपल लो लाईन फिस्टुला आहे, त्याच्यामध्ये 100% रिझल्ट येणाऱ्या सर्जरीमध्ये फिस्टुलेक्टॉमी, फिस्टुलॉटॉमी, त्याला स्पिंटर कटिंग सर्जरी म्हणतो. त्याचे रिझल्ट अतिशय चांगले असतात, त्याच्यामध्ये रिकरन्सचे चान्सेस नसतात, मोशनला कंट्रोल होत जाणं काही नसतो, फक्त 8 दिवसाची वेदना सहन करायची गरज असते. तो स्पिंटर कटिंग सर्जरी जिथं गरजेचं तेच ॲक्सेप्टेबल आणि बेस्ट आहे. जिथं स्पिंटर सेविंग सर्जरी गरज आहे, ज्याच्यामध्ये लिफ्ट आहे, वाफ्ट आहे, पिलटेक आहे, फ्लॅप सर्जरी आहे, बरेच काही असे सर्जरी आहे, त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण महत्त्वाचं आहे काय, जिथं कॉम्प्लेक्स असेल तर मला स्पिंटरला धक्का न लावता करून द्या सर, असं जर का रिक्वेस्ट केलं तर बिना धक्का न लावता ते सर्जरी करून देऊ शकतात. ह्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले येऊ शकतात. स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी म्हणजे ज्याच्यामध्ये स्नायूला कट न करता, स्नायूला धक्का न देता आम्ही सर्जरी करतो किंवा स्नायू कट करून शिवून घेतो, ह्या सर्जरीला स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये लेझर सुद्धा येतो. पण मित्रांनो, स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी केला असं जर डॉक्टरनी तुम्हाला बोललं, त्याचा अर्थ तुम्हाला मोशन कंट्रोलवरती प्रॉब्लेम होणार नाही, पण वापिस फिस्टला येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि हा जो काही डिसिजन आहे
हा आपला नसू नये. मी जर पेशंट असेल तर माझ्या सर्जनला हा डिसिजन द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला सर्जन जो कोणी आहे ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो त्यांना हा डिसिजन घेतलेला असेल तर त्यांना तुम्हाला बरोबर रिझल्ट देऊ शकतो. मित्रांनो, जर का आता सर्जरी झालं तर ह्याच्यामध्ये रिकव्हरी कशी होते, खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये रातोरात सगळी सर्जरी होईल आणि दुसऱ्या दिवशी नॉर्मल लाईफ होईल असं होत नाही. तुम्हाला फुटकुळी असो, ॲप्सेस असो, फिस्टुला असो, ह्या दोन्हीमध्ये सर्जरी जो काही करतो, रिकव्हरी पिरियड पहिले 8 ते 10 दिवस पेन होणं 100% होणार आहे. ह्याची तुम्ही मानसिकता रेडी करून ठेवा. कारण काय, ह्याच्यामध्ये तिथलं जो काही अवयव आहेत, ॲनस आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. छोटं प्रिक झालं तरी अतिशय वेदना होतात. तिथं सर्जरी करतोय आपण, त्यामुळे वेदना होणार आहेत. आणि मोशनला गेल्यानंतर तिथले स्नायू पूर्ण उघडतात आणि बंद होतात, त्यामुळे वेदना हमखास होतात. तर फिस्टुलाच्या सर्जरीनंतर वेदना होतातच, कमी करण्यासाठी गोळ्या औषध देता येतं, इंजेक्शन देता येतं आणि गुदाशयाच्या तिथं तुम्हाला इन्फिल्ट्रेशन आम्ही देतो, त्यानं कमी करता येऊ शकतो. तरी मित्रांनो, मला फिस्टुला सर्जरी झालेली आहे, मी जेवण नाही करणार असं नाही चालत. फिस्टुलाच्या सर्जरीनंतर तुम्हाला पोट भरून खाणं आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायबर म्हणजे फळं भाजी जास्तीत जास्त खायचं आहे, पाणी जास्तीत जास्त पियायचं आहे. त्याचसोबत लॅक्सिटिव्ह, आम्ही काही पेशंटला इसबगोल देतो, काही पेशंटला लॅक्टुलोज देतो, ज्याच्यामध्ये मोशन साफ होईल असं मदत करण्यासाठी देतो. तुम्ही दैनंदिन जर का आता मोशन पास करत असाल, प्रत्येक वेळेस स्नायू जे आहेत उघडणे बंद होणे मोशनच्या टायमाला, हे झाल्यामुळे तुमचा जो काही पाथ आहे तो पाथ चांगला होतो आणि इन्फेक्शन पूर्ण बाहेर पडतो आणि त्यामुळे तुम्हाला रिकव्हरी चांगली होऊ शकतो. आणि एक 4-8 दिवस झाल्यानंतर थोडाफार अंडे वगैरे खात असाल, प्रोटीन समजा सोयाबीन आहे किंवा पनीर आहे, काही घरामधलं प्रोटीन आहे, थोडाफार नॉनव्हेज देखील जर का खात असेल तर हिलिंगला मदत करतो. त्याचसोबत जे की फळभाज्या आहेत ज्याच्यामध्ये विटॅमिन्स जास्त आहेत, ज्याच्यामध्ये विटॅमिन सी जास्त आहे, अशा गोष्टी खाल्लं हिलिंगसाठी मदत होऊ शकतो, लवकर बरं होऊ शकतो. पोस्ट ऑपमध्ये ऑपरेशनच्या नंतर जर का तुम्हाला कॉम्प्लेक्स फिस्टुला असेल तर डॉक्टरांकडे जाऊन किंवा प्रॉपर एक नर्सकडे जे की ट्रेंड असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही वारंवार ड्रेसिंग डेली जर का करत असाल, तुम्ही घरी करणारे चुका समजतात आणि एक वेळ त्यांच्याकडे जाऊन प्रॉपर ड्रेसिंग करून घेतलं तर रिकव्हरीला मदत होऊ शकतो. रोज तुम्ही 3 ते 4 वेळेस गरम पाण्यामध्ये बसून संडासची जागा टाईट रिलॅक्स करत असाल, तो एरियाला पूर्ण ब्लड सप्लाय चांगला जातो. जे घाण लागलेलं आहे मोशन झाल्यानंतर तो घाण निघून जातो आणि तो एरियाला हिलिंग होण्यासाठी, जखम बरं होण्यासाठी मदतगार ठरू शकतो. त्यामुळे गरम पाण्यामध्ये जो बसणं सिजबात म्हणतो, मी युजली बिटाडीन टाकून बसायला सांगतो, तसं जर का केलं तर हिलिंगला मदत होतो. पेन कमी करण्यासाठी गोळ्या औषध घेऊ शकतो, त्यानं पेन कमी होऊ शकतो, झिरो होणार नाहीये. आणि शक्यतो पहिले एक 8 दिवस कोणतंही काम न करणे, घरी रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही प्रेशरमध्ये राहाल तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन होणार, कॉन्स्टिपेशनमुळे आणखीन तिकडे त्रास झाला तर आणखीन त्याच सायकलमध्ये जाणार, काम पण होणार नाही, रिकव्हरी पण होणार नाही. म्हणून फिस्टुलाची सर्जरी झाल्यानंतर 10 दिवस तरी सुट्टी घ्यायलाच हवं, जेणेकरून आपली रुटीन एक चांगली सेट होते. आणि तिथं मलम ते ॲप्लिकेटर वगैरे देतात, बरेच कंपनी ॲप्लिकेटर वगैरे न लावता आपला जो काय ॲनल कॅनाल आहे, गुदाशय, तिथं काय जखम आहे मला किंवा माझ्या फॅमिलीलाच माहिती असतो. आपलं पार्टनर असतील, आई वडील असतील, त्यांच्या हातानंच प्रॉपर जर का आतपर्यंत जर का मलम प्रॉपर लावलं तर तो एरिया रिलॅक्स होतो आणि तिथं सिक्रिशन प्रॉपर होतो आणि हिलिंगसाठी मदत करतो. ह्या गोष्टींसोबत रोज जर 3-4 किलोमीटर चाललं तर स्नायू सुद्धा रिलॅक्स होतात, घाण लवकर बाहेर पडतो आणि खड्ड्यामधून ते बाहेरपर्यंत चांगला हील होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे.